सोहम सोहम जप करी मना, सोहम भावे सांडिली बाह्य पूजा, सोहम रूपे जाणिले आत्मराजा, सोहम शब्दे देखिले त्या गुरुसी, सोहम तत्वे तारितो जो दीनासी. आज ऐकूया परमपूज्य श्री गजानन महाराज गुप्ते यांच्या आत्मप्रभा या ग्रंथातील महाराजांनी मुमुक्षूंना दिलेला संदेश पहिला, भाग 8. मीचे विशिष्ट प्रकार अथवा कार्य. पूर्ण शांती लाभली आणि साक्षात्कारानं मी कोण हे समजलं तरी मी, मन, गुरुकृपा आणि मीचं सर्व व्यापकत्व, शोध यांचे विशिष्ट प्रकार अगर अन्योन्य संबंध काय आहेत ते आता पाहूया. मी हा शब्दप्रयोग 2 अर्थांनी वापरला जातो. पहिला मन या अर्थानं, दुसरा अतींद्रिय, सूक्ष्म डोळ्यांनी पाहणारा, सर्व काही जाणणारा आणि सर्वव्यापी असा जो कोणी शरीरात वास्तव्य करून आहे तो. म्हणजे मी हा शब्दप्रयोग मन आणि चैतन्य अगर ब्रह्म या 2 अर्थी व्यवहारात आणि आध्यात्मिक भाषेत अनुक्रमे केला जातो. मी याचा मन हा अर्थ केल्यास त्याचे स्थूल मन आणि सूक्ष्म मन असे 2 प्रकार करता येतील. सूक्ष्मात स्थूल असतं ते निरहंकारी आणि स्थूलात सूक्ष्म असतं ते अहंकारी. मनाचे सुमन, कुमन असेही 2 प्रकार आहेत. स्थूल मनाच्या शरीरात अहंकार भरलेला असतो. या दोन्ही मनास जाणणारा अतींद्रिय साक्षी तो मी. उदाहरण घेऊन याच गोष्टी स्पष्ट करूया. मी कोट्याधीश आहे. मी देवळं बांधली, पुण्यक्षेत्र मांडलं, अनेक प्रकारचे दानधर्म केले वगैरे अनेक पुण्यकर्म मी करीत असतो. अशा प्रकारची स्थूल मनानं अहंकारयुक्त केलेली वल्गना असते. याच्या उलट सूक्ष्म मन निरहंकार वृत्तीनं म्हणतं, या सर्व गोष्टी करणारा मी कोण? मी फक्त निमित्त मात्र आहे. करता करविता परमेश्वर आहे, त्याच्याच प्रेरणेमुळे सर्व काही घडतंय. सूक्ष्म मन जरी लीनपणानं असं म्हणतं तरी देखील त्याचा हा धर्म असतो, कारण ते देखील मी असं म्हणतच असतं. परंतु पूर्व पुण्याई आणि सद्गुरु कृपा यांच्या सांगडीनं मीपणा नाहीसा होतो. कृपाविषय झालेला पुरुष मी हा शब्दप्रयोग निरहंकारी मनाद्वारे करतो. ही स्थिती फक्त साधू संत, प्रेमळ भक्त आणि गुरुकृपेनं वैराग्यशील बनलेल्या मुमुक्षूचीच असते. निरहंकारी पुरुषाची कोणतीच वृत्ती उठत नाही. तो मी या शब्दानं सहजासहजी खेळत असतो. तो पूर्ण निरहंकारी असतो. तो सतत आनंदमग्न असतो. गुरुकृपेनं या सर्व गोष्टींचा अनुभव प्राप्त होतो. माझीही अशाच प्रकारची समवृत्ती बनली. मला आत्ताच वर्णन केलेल्या गोष्टीचा उलगडा सद्गुरु कृपेनं झाला. पण मला मी याचा अर्थ शोधून काढून तो समजावून घेण्याची जरूरच उरली नाही. चोहोकडे मीच भरून राहिलो आहे असं मी म्हणू लागलो. व्यवहारातही मी सर्व काही सहज वृत्तीनं करीत आहे असं मला वाटू लागलं. हा माझा अनुभव सत्य आहेच, परंतु आपण मजवर अंधश्रद्धेनं विसंबून राहू नका.
गुरुकृपा संपादन करा आणि पूर्वी सांगितलेल्या मार्गानं अभ्यास करून अनुभवानं काय पटतं ते पहा. एखाद्याला बेअक्कली ठरवणं झाल्यास आपण त्याला मोठे शहाणे आहात असं म्हणतो, परंतु आतून त्याला गाढव म्हणतो. हे जे बाहेरील मन ते स्थूल मन आणि आतलं मन ते सूक्ष्म मन. अहंकार हाही मनाचा धर्म आहे आणि त्याचेही 2 प्रकार आहेत, स्थूल अहंकार आणि सूक्ष्म अहंकार. सूक्ष्म अहंकारालाच शुद्ध अहंकार, सात्विक अहंकार आणि निरहंकार अशी निरनिराळी नावं आहेत. साक्षात्कारी पुरुष निरहंकारी असतो, इतर माणसांचा अहंकार स्थूल असतो. तो आध्यात्मिक विषयाला नालायक असतो. निरहंकारी पुरुष विरळा. गुरुकृपा आणि सतत अभ्यास या योगे मुमुक्षू निरहंकारी बनू शकतो. जबरदस्त पूर्वपुण्याई असणारास गुरु आपल्या कृपाप्रसादानं तात्काळ सात्विक अहंकारी बनवतो. आत्ताच वर्णन केल्याप्रमाणे मी 2 प्रकारचे आहेत. निरहंकारी मीला वाटतं की मी सर्वत्र भरून राहिलो आहे. मला सत्य असत्य, गरीब श्रीमंत वगैरे भेदच नाही. हा मी सदा सर्व काळ आनंदात रंगून जातो आणि संसारात राहून सर्व व्यवहार सुरळीतपणे करूनही अशा वृत्तीनं आनंदात मुरता येतं. मात्र अशी वृत्ती होण्यास त्यागाची जरुरी आहे. पण प्रत्यक्ष विवक्षित गोष्टी सोडण्याची जरुरी नाही. फक्त आपण ज्या ज्या गोष्टी करतो त्यांच्या फलाची आशा सोडली पाहिजे आणि प्रत्येक गोष्ट आपणाकडून सहजासहजी घडते अशी वृत्ती बनवली पाहिजे. त्यागाची आपली प्रगती कितपत होत आहे याचा वरचेवर पडताळा घ्यावा. निष्काम बुद्धीनं फलाशा न धरता सहजासहजी आपल्या हातून अधिकाधिक कर्म होत जातील, तसतशी आपली प्रगती होऊन गुरुकृपेस पात्र होण्याच्या मार्गात आहोत असं खात्रीपूर्वक समजावं. गीतेतही त्याग हा शब्द याच अर्थानं वापरलाय. गीता हीच अक्षर उलट तागी असं केल्यास त्याचा अर्थ त्यागी असाच निघतो. इथे एक गमतीदार गोष्ट आठवली, ती सांगावीशी वाटतेय. एका बाईचा नवरा फार विसरभोळा होता. घरातील सर्व कामं सांभाळून बाजारहाट वगैरे घराबाहेरील कामं त्या बाईलाच करायला लागायची. त्या योगे कंटाळून गेल्यामुळे एके दिवशी त्यांच्यात भांडणाचा प्रसंग आला. तिनं नवऱ्यास बाजारहाट करण्यासाठी शेजारच्या गावी जायला सांगितलं. नवऱ्यानं मी बाजारात हरवलो तर असा प्रश्न केला. बायकोनं त्यावर तोड काढली. तिनं एक काळी चिंधी त्याच्या पायाच्या अंगठ्यास बांधली आणि तिच्याकडं पाहिल्यावर, म्हणजे त्या चिंधीकडं पाहिल्यावर स्वतः कोण आहात हे ताबडतोब लक्षात येईल आणि आपण हरवणार नाही अशी त्याची समजूत घालून एकदाचं त्यास बाजारासाठी तिनं घराबाहेर काढलं. बाजारात गेल्यावर कर्मधर्म संयोगानं ती चिंधी हरवली. अंगठ्याकडं लक्ष जाताच त्याला चुकल्यासारखं झालं. मी हरवलो, मला कोणीतरी शोधा असं वेड्यासारखं बरळत मोठ्यानं तो आक्रोश करू लागला. वेडापुसा समजून त्याकडं लोकांनी दुर्लक्ष केलं. रात्र झाली तरी नवरोबा परत आले नाहीत. तरी हरवले की काय हे शोधण्यासाठी ती बाई बाजारात गेली. नवरोबा स्वतःच्या शोधात असलेले तिनं पाहिले. हा सर्व प्रकार तिच्या ध्यानात आला. ती चाणाक्ष होती. गांगरून न जाता प्रसंगावधान राखून तिनं चटकन आपल्या काळ्या लुगड्याचा काठ फाडून तो त्याच्या अंगठ्यात बांधून त्याकडं त्याला पाहायला लावलं. सापडलो असं म्हणत तो आनंदानं नाचू लागला आणि शांत चित्तानं घडलेली हकीकत सांगत सांगत बायकोसह घरी परत आला. या गोष्टीतील नवऱ्यासारखी मुमुक्षूची स्थिती असते. विनाकारण संसार भ्रमास घाबरून जाऊन मी कोण याचा शोध न लागल्यामुळं तो व्यथित होतो.
गुरुकृपारूपी सोहम चिन्ही त्याच्या सोडवणुकीस येऊन त्याचा भ्रम नाहीसा करते आणि तो स्थिर आणि अक्षय शांतीचा उपभोग घेऊ लागतो, त्याला मोक्ष मिळतो. वेदांत अगर इतर योग साधने यांच्या मागे साधक लागल्यास तो अधिकाधिक गोंधळात पडून वरील गोष्टीतील विसरभोळ्या गृहस्थासारखी त्याची स्थिती होते. अशा साधकास दिव्याचा प्रकाश दाखवून योग्य मार्गावर खेचण्यासाठी माझा स्वानुभव म्हणजेच श्री मत्स्येंद्रनाथापासून आजवर चालत आलेला नाथपंथी ध्यानयोग होय. यात जप आणि ध्यान करावं लागतं, म्हणून त्यास ध्यानयोग हे नाव आहे. सद्गुरूवर निष्ठा ठेवून अंतर्मुख वृत्ती बनवून गुरुपदेशाचा जप मनःपूर्वक आणि सतत निदिध्यास ठेवून करावा लागतो. प्रगती होत होत पूर्णत्वास पोहोचता क्षणीच अंतर्ज्ञान प्राप्त होऊन आत्मा हाच सद्गुरू आहे अशी ओळख पटते. या अवस्थेस जीवाशिवाचं तादात्म्य म्हणतात, कोणी साक्षात्कारही म्हणतात. या स्थितीप्रत पोहोचल्यावर सहजानंद लाभतो. कोणतीही गोष्ट मिळवण्याची अपेक्षा उरतच नाही. यासच ज्ञानयोग आणि क्रममार्ग अशाही संज्ञा आहेत. पायरी पायरीनं साक्षात्काराचा लाभ होतो, म्हणून यास क्रममार्ग असं म्हणतात. शिवाय या योगे ज्ञान प्राप्त होतं, म्हणून यास ज्ञानयोगही म्हणतात. या सुलभ मार्गाचा अवलंब करून आपला उद्धार आपण स्वतःच करून घ्या. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.